नमस्कार. आपण महिनिर्मिली देव तो ओळखतोय. ज्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलं त्या परमात्म्याला आपण ओळखतोय. गेले 3 श्लोक आपण त्या परमात्म्याचा पत्ता समर्थाने सांगितलं, त्या पत्त्यावर जाण्याचा प्रयत्न करतोय. आजच्याही 4 श्लोकामध्ये त्याला आपल्याला ओळखायचं आहे. त्याचे जे विशेष गुण आहेत की तो जाणता पण आहे, नेणता पण आहे. कसा ओळखायचा त्याला? तो सगळीकडे भरून आहे. आता सगळीकडे भरून आहे तरी देखील तो कोण आहे हे लक्षात येत नाही. तर त्याचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने केलं आहे आणि केलेलं वर्णनसुद्धा कसं अपुरं आहे. अगदी श्रुतींनी वेदांनी जे वर्णन केलं आहे, उपदेशांनी वर्णन केलं आहे तेही अपुरं आहे. आणि मग आपण भगवंत जाणायचं आहे हे त्याचं कन्क्ल्युजन आहे. असा सगळा विचार आजच्या श्लोकांमध्ये पण आपण पाहायचा आहे. 192वा श्लोक आपण पाहणार. मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे विणते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खूणते हीण दृष्टांत पाहे, तेथे संग निस्संग दोन्ही नस आहे. 4 ओळींमध्ये 4 मुद्दे म्हटलं तर दिले की मनाला ह्या भगवंताचं रूप कळत नाही आहे. मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे. आपण नाढळे म्हणजे न आढळे, न आढळत नाही, सापडत नाही, किंवा ना ढळे. दोन्ही अर्थ आपण लक्षात घेऊ की एखादी गोष्ट ढळणं म्हणजे तिला जागा हवी ना. तर सगळीकडे जर परब्रह्म भरलं आहे ते कसं ढळणार? दोन्ही अर्थाने विचारलं तर आढळत पण नाही आणि ढळत पण नाही असं कळेल. बरं, त्याला कुठलीही खूण सांगता येत नाही, कुठलाही दृष्टांत दाखला देता येत नाही. काहीही दाखला दिला तरी तो कमीच पडतो. आणि मग संग निस्संग दोन्ही नस आहे. त्याला त्याचा संग आणि त्याचा निस्संग हे दोन्ही न जमणार आहे. ते काय आहे त्याचा विचार आपण करूया. पहिली ओळ जर बघितली, आता आजच्या सगळ्या 4 श्लोकांमध्ये एकच एक तत्त्वज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. मी गमतीनं म्हणते नेहमी की बंगाली मिठाई असते ना, ती बंगाली मिठाई वेगवेगळे आकार असतात, वेगवेगळी चव असते, वेगवेगळी नावं असतात, पण त्याचा जो बेस असतो तो एकच असतो की दूध फाडायचं आणि त्या फाडलेल्या दुधाचा पदार्थ करायचा. मग त्याला नावं वेगवेगळी द्या. तसं आता 4 श्लोकात होतं. त्या एकाच परब्रह्माला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कसं समजून घ्यायचं ते समर्थ आपल्याला सांगणार आहेत. म्हटलं तरी की मना ना कळेना, ज्या परमात्मा स्वरूपामध्ये काही बदल होत नाही, जे आहे ते आहेच. पूर्वी परमात्मा असा होता की आता असा आहे असं म्हणता ज्याला येत नाही. आणि या मनाला त्याचं आकलन होत नाही. परमात्मा स्वरूप कसं आहे, काय आहे ते मनाला समजणारी गोष्ट नाही आहे. असं काही त्याचं सूक्ष्म रूप आहे की ते काही सांगता येत नाही, बघता येत नाही. इंद्रियांची शक्ती अपुरी पडते. कोणी काही याचं वर्णन करू शकत नाही, मनाला आपल्या कळत नाही. नाही तर काही गोष्टी अशा असतात की ज्या दृष्टीला नको दिसू देत. जसं आपण एखाद्या माणसाबद्दलचा विचार करताना म्हणतो की एखाद्याला ना मनातून एखादी गोष्ट आवडलेली नसते, तो तोंडाने म्हटलं जरी चांगलं आहे तरी मनात त्याच्या काही नसतं आणि ते मन आपण ओळखतो. इथे तसं पण घडत नाही. ह्या परमेश्वराच्याबद्दल मनाला पण काही कळत नाही, बुद्धीला पण काही कळत नाही. इंद्रियांना तर नाहीच नाही, दिसणारी गोष्ट नाही, इंद्रियांना कळत नाही, बुद्धीला कळत नाही. पण असं सगळं असलं तरी परब्रह्म नाहीच आहे असं पण म्हणता येत नाही. ही सगळी महिनिर्मिली देव तो ओळख हवा अशी तर सुरुवात आहे. त्यामुळे हे भगवंत तर आहे पण कळत नाही आहे, दिसत नाही आहे, बुद्धीला कळत नाही आहे, मनाला कळत नाही आहे, असं सगळं होतं आहे. मग मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे. आता म्हटलं तसं ना ढळे, आढळतच नाही. दोन्ही अर्थांचा विचार केला तर हे परब्रह्म इतकं सूक्ष्म आहे की कुठे दिसतच नाही. आत्ता म्हटलं तसं मनाला कळत नाही. नुसते तर्क जरी लढवायचे म्हटलं तरी मनाच्या तर्कालासुद्धा म्हणजे मनाच्या तर्काच्या पण कक्षेत ते येत नाही. आपण त्याचं तर्क पण लावू शकतो, असं असेल का असं पण आपण म्हणू शकत नाही. त्याचा परमात्म्याचं जे ध्यान करतो म्हणतो आपण, त्या ध्यानामध्ये फक्त एवढं होईल की त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. म्हणजे आपण वेगळे राहून नाही चालत. त्या परमात्म्याचं ध्यान करायचं म्हणजे आपण आणि परमात्मा एकरूप होऊन जायचं. त्यामुळे त्या परमात्म्याचं वर्णन कसं करणार? काही गोष्ट दुसरी असली तर त्याचं वर्णन करता येईल ना. आपलंच वर्णन आपणच कसं करणार? त्यामुळे तो आढळत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही, ते सांगता येत नाही, ते इंद्रियांना कळत नाही आणि ढळत पण नाही. ना ढळे म्हणजे परब्रह्म जर सर्वव्यापी आहे तर सर्वव्यापी असणारा परब्रह्म ढळणार कसं? ढळण्यासाठी दुसरी मोकळी जागा असायला हवी ना, तर ते ढळणार. इथे मोकळी जागाच नाही, सगळीकडेच परब्रह्म भरलेलं आहे.
त्या ना ढळे, न आढळे किंवा ना ढळे दोन्ही अर्थाने पाहिलं तर या परमात्म्याचं वर्णन करता येत नाही असं होतं. पुढे म्हटलं दुजे विणते ध्यान सर्वोत्तमाचे. त्या परमात्म्याचं, त्या सर्वोत्तमाचं जे ध्यान करायचं आहे साधकाला समजा करायचं आहे, तर साधकाने दुजे म्हणजे वेगळेपणाने नाही करता येणार. साधक वेगळा आहे आणि ते परब्रह्म परमात्मा वेगळा आहे असं ध्यान नाही करता येत. म्हणजे ध्यान होतच नाही ते पुरेसं. ध्यान करणं म्हणजे एकरूप होऊन जाणं, तद्रूप होऊन जाणं. असं तद्रूप होऊन गेल्याशिवाय ते ध्यान होत नाही. त्यामुळे ध्यानामध्ये पण दुजे विणते, ते जर ध्यान सर्वोत्तमाचं करायचं तर तिथे दोन गोष्टी असून नाही चालणार. दुजेपणा गेलाच पाहिजे तर त्या सर्वोत्तमाचं ध्यान होईल. म्हणजे दुजा भाव न ठेवता, वेगळेपणा, विभक्तपणा, भिन्नपणा असा न ठेवता त्याचं ध्यान करावं लागतं तर ते ध्यान होतं. किंवा ध्यान झालं असं म्हणायचं असेल तर ते असं एकरूप व्हायला हवं. हे गोष्ट खरी आहे की ती परमात्मा प्राप्तीसाठी ध्यान हा मार्ग आहे. पण ध्यानात परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर त्याचं वर्णन करता येत नाही. हे जे ज्ञान आहे ह्याच्यामध्ये तो इतका विरघळून गेलेला आहे की साधक वेगळा राहूच शकत नाही. असं अद्वैत साधलेलं असतं तेव्हाच ते परमात्म्याचं ज्ञान होतं, ध्यान होतं. आणि ते सांगायला तो पुन्हा वेगळा झाला की ते नाहीच. त्यामुळे त्याला ते सांगता येत नाही. ध्यान करणारा वेगळा असूच शकत नाही. सोप्या भाषेत व्याख्या केली, विभक्त नाही तो भक्त. भक्त त्यालाच म्हणायचं की जो देवापासून वेगळा नाहीच आहे. आपण सगळेजण देव वेगळा आणि आपण वेगळे असं म्हणतो, त्यामुळे आपण एकरूप झालेलं नाही आहोत. आपला अंतर आहे, देव आहे, आपण भक्त आहोत. आणि मग त्यामुळे स्वाभाविकच जे काही घडतं ते आपण नुसतं म्हणतो की देवाच्या इच्छेने घडणार आहे, पण तरी ते आपल्याला असं त्याचं सुख दुःख लागतंच. चांगलं झालं तर आपल्याला आनंद होतो, वाईट झालं तर वाईट होतं. जर जे घडतं ते सगळं देवाच्या हातात आहे, तर जर वाईट घडलं त्याचं दुःख करून कसं चालेल, किंवा चांगलं घडलं तरी त्याचा मोठा आनंद व्यक्त करून कसं चालेल. असं नुसतं म्हणायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात मात्र आपलं तो वेगळा आहे, आपण वेगळे आहोत असं वागतो आहोत. त्यामुळे हा भक्त बरं असं आहे ना की हा जो साधक आहे किंवा हा जो भक्त आहे हा चालताना, बोलताना, व्यवहार करताना तुमच्या आमच्यासारखाच असतो, पण त्याचं अनुसंधान मात्र असतं. त्याचं जे काही ध्यान आहे ते त्या परमात्म्याशी जोडलेलं असतं. आत्मज्ञानी माणूस आहे किंवा संत आहे, आपल्यापेक्षा वेगळे पण काय तर दिसतात ते आपल्यासारखेच, असतात ते आपल्यासारखेच, राहतात ते याच विश्वामध्ये, पण त्यांचं अनुसंधान त्या ईश्वराशी सतत जोडलेलं असतं. त्यांचं जे काही अनुसंधान आहे ते कधीच भंग पावत नाही. म्हणजे विवेकानंदांची नेहमी गोष्ट सांगतात की विवेकानंद भाषणाला जाताना पुन्हा पुन्हा फेटा नीट करत होते, आरशात बघत होते, कपडे ठाकठीक करत होते. लोकांना कळेना की हा काय प्रकार आहे, संन्यासी माणूस आहे आणि तो आरशात 4 वेळा बघतो आहे आणि आपले कपडे ठीकठाक आहेत पाहतात. त्याचं स्पष्टीकरण असं आहे की इतकं अद्वैत साधलेलं असतं, जरा ते बसले की त्यांचं ध्यान लागायचं. आणि ध्यान लागायचं म्हणजे परमात्मा स्वरूप होऊन जायचे, एकरूप होऊन जायचे, त्यांचं वेगळं अस्तित्वच राहायचं नाही. पण जेव्हा लोकांमध्ये त्यांना यायचं आहे त्यावेळेला त्यांना लोकांमध्ये कसं असावं या संबंधीची सगळी काळजी घ्यावीच लागते. आणि म्हणून मग ते आरशात बघून आपण ठीकठाक आहोत ना, फेटा नीट आहे ना, कपडे आपले व्यवस्थित आहेत ना, हे सगळं त्याला पाहावं लागतं. म्हणजे द्वैतात यावं लागतं. हे ध्यान लागणाऱ्या माणसाचं, आत्मज्ञान ज्याला कळलं आहे त्या स्वामींच्याबद्दलचं वर्णन केलं तसं आहे. त्यामुळे मनाला तयार करावं लागतं. द्वैतात गेलं मन की मग ते माणसांच्यामध्ये वावरतं. पण परमेश्वराच्या अनुसंधानात राहिलं की त्या द्वैतात जातं, ते ईश्वरमय होऊन जातं. विभक्त नव्हे तो भक्त या व्याख्येमधलं ते असतं. त्यामुळे त्यांना आजूबाजूचं भानच नसतं, ते पूर्णपणे भगवंताच्या अनुसंधानात असतात. स्वामींना लहानपणापासून याची इतकी ध्यानाची सवय होती की ध्यान लागलं की ते आजूबाजूला सगळं विसरायचे. अगदी लहान वयातसुद्धा त्यांच्या डोक्यावरती नाग आलेला होता आणि मुलं खेळत आहेत, मुलांनी पाहिलं आहे, पण हे मात्र शांत बसलेले होते. खांद्यावर या खांद्यावर चढला, डोक्यावरती आला आहे, नागाने फणा उभारला आहे, पुन्हा दुसऱ्या बाजूने शांतपणे निघूनसुद्धा गेला आहे. हे सगळं कशामुळे, तर हे सगळं ध्यानात अद्वैत साधल्यामुळे, भगवंत आणि मी एकच आहोत हे असल्यामुळे. तर हे असं आत्मज्ञान झालेल्या भगवंत ज्याला कळलं आहे त्याच्या बाबतीत हे असं होतं. जसं माऊलीला थेंबुटा सागरासी मिळाला, म्हणजे तो सागरमयच झाला, तसं हे असतं. वेगळं अस्तित्वच नाही, विरघळून जाणं, एकजीव होऊन जाणं, जराही त्याचा वेगळेपणा नाही.
त्या वेगळेपणामध्ये पुन्हा त्यांना द्वैतात आणावं लागतं. अशा पद्धतीचा आहे. समर्थाने दासबोधामध्ये याबद्दल छान वर्णन केलं. त्यापेक्षा ध्यान धरी ते कोण आणि ध्यानी चिंतिले ते कोण? जो कोणी ध्यान धरतोय तो म्हणजे तो साधक आणि ज्याचं ध्यान करतोय तो परमात्मा. या दोघांमध्ये अनन्य लक्षण झाले पाहिजे. अनन्य न म्हणजे दुसरा नाहीच, दोन्ही एकरूप झालं पाहिजे. तर ते आपण आत्मज्ञान किंवा ते परमात्मा कळला किंवा ध्यान लागणं असं आपण म्हणू शकतो. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ध्यात्या ध्येय ध्यान, ही त्रिपुटी जी आहे ही त्रिपुटी लयाला गेली पाहिजे, संपली पाहिजे. सगळं एकच, तो ईश्वर, तो साधक आणि त्या ईश्वराचं अनुसंधान, या सगळ्या गोष्टी एक होऊन गेल्या की त्याचा अर्थ हे त्रिपुटीचा लय होणं. मग साधकाला हा जो अनुभव येतो परब्रह्माचा, म्हणजे काही विशेष साधकाला हा परब्रह्माचा अनुभव येतो. हा अनुभव झाला की मग त्याला त्याचं वर्णन करता येत नाही की मला हा असा अनुभव आला, मी ईश्वराचं दर्शन असं घेतलं, मी ईश्वराचं दर्शन असं घेतलं, मला अनुभव आला की तो आणि ते वेगळं वेगळं झालं ना, असं होऊ शकत नाही. आणि त्यामुळे कुठलाही दृष्टांत या अशा प्रकारच्या अनुभवाला वापरता येत नाही, तो असं वर्णन करून सांगू शकत नाही. म्हणून यात पुढल्या ओळीवर तया खूण ते हीन दृष्टांत पाहे. हे असं जर आपण काहीच खुणेनं सांगायचं म्हटलं की कसं होतं हे आत्मज्ञान झालं म्हणजे किंवा परमेश्वराचा साक्षात्कार झाला म्हणजे नेमकं काय होतं, तर तिथे कुठल्याही प्रकारचा दाखला, कुठल्याही प्रकारचा दृष्टांत हा अपुरा पडतो. त्याच्याबद्दल तसंच्या तसं वर्णन आपल्याला करता येत नाही, त्याचं उदाहरण देता येत नाही. हे जे स्वरूप साक्षात्कारचं जे वर्णन आहे ते वर्णन शब्दांच्या माध्यमातून करता येत. त्याचा जो अनुभव तो ज्याचा त्यालाच असा त्याचा अर्थ. आणि खरंच आहे हा विषयच मुळी अनुभवण्याचा आहे. हा दुसऱ्याच्या अनुभवाने आपल्याला कळण्याचा विषयच नाही आहे. हा ज्याचा त्याचा अनुभव ज्यांनी त्यांनी घ्यायचा आहे. तर ते सद्गुरू साक्षात्कार किंवा काय आत्मसाक्षात्कार वगैरे वगैरे होईल. त्याच्यासाठी समर्थ म्हणतात तसं कुठली उपमा, कुठले दृष्टांत, कुठलं रूपक असं देता येत नाही साक्षात्कारासाठी. त्याची यथार्थ कल्पना व्हायला हवी असेल तर तो ज्याचा त्यांनी अनुभव घेतला पाहिजे. सगळे दृष्टांत शब्द समर्थाने वापरला आहे. खोड ते हीन दृष्टांत पाहे म्हणजे त्याचे सगळे दृष्टांत उणे पडतात, हीन पडतात, कमी पडतात. ठोस दृष्टांत देता येत नाही. होता अनेकदा दासबोधामध्ये पण परब्रह्माला आकाशाची उपमा दिली आहे. पण मग आकाशाची उपमा म्हणजे काय, विस्तारलेलं आहे आकाश, तर परब्रह्म पण सगळीकडे भरलेलं आहे म्हणून आकाशाची उपमा दिली. पण अशी आकाशाची उपमा ती पण तशी दोषरहित दोषीच आहे. आकाश म्हणजे परब्रह्म असं तर नाही म्हणतात. समजता म्हटलं आकाश अनुभवता येते आपल्याला, आकाश काय आहे तर सांगता येतं, पोकळी तर पोकळी पण सांगता तर येतं. स्वरूप अनुभवा परत आहे. हा जो आत्मसाक्षात्कार किंवा भगवंताचं स्वस्वरूप जाणणं आहे ते मात्र अनुभवा परत आहे. ते दाखवता येत नाही. आकाश दाखवता येतं ना, तो अनुभव हे काय स्वरूप कसं दाखवणार, भगवंत हे जे काही आत्मस्वरूप जाणणं आहे कसं दाखवणार. म्हणून या आकाशाचे साम्यता न घडे, त्या आकाशाचं रूपक, आकाशाचं दृष्टांत देता येत नाही. तसं पाहायला गेलं तर त्या परब्रह्माचं ज्ञान अज्ञान, अभक्ती भक्ती, संग निस्संग, शेवटच्या होत आहे संग निस्संग दोन्हीनंच आहे. त्याग भोग, चांगलं वाईट अशा गोष्टी त्या परमात्म्याला स्पर्शूच शकत नाहीत. सगळीकडे ठोस भरलेला तर परमात्मा प्रवेश आहे आणि तो कळत नाही आहे, जाणता येत नाही आहे, इंद्रियांना कळत नाही आहे, बुद्धीला कळत नाही आहे. ज्याला कोणाला कळलं आहे त्याला शब्दात मांडता येत नाही आहे. तेथे संग निस्संग दोन्हीनंच आहे. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी संग निस्संग या दोन्ही कल्पना पण दिसत नाहीत. म्हणजे स्वरूप साक्षात्काराची ही जी अवस्था आहे ती या संग निस्संगच्या पण अतीत आहे, पलीकडे आहे. संग निस्संग शब्द आपल्याला कळतात. हे सगळे जे दृश्य जगामधल्या गोष्टींशी आपला संग असतो किंवा त्या दृश्य जगातल्या गोष्टींशी संपर्क नसतो, पण या दोनही गोष्टी या परब्रह्माला लागू होत नाहीत. संग निस्संग दोन्हीनंच आहे. त्याचा विचार केला तर ही जी काही स्वरूप साक्षात्काराची अवस्था आहे त्याचा विचार केला तर ही अवस्था या संग निस्संगाच्या पण पलीकडे आहे. परस्पर विरुद्ध असणाऱ्या दोन्ही शब्दांचा विचार केला तरी स्वतः पुढल्या ह्याच्यात येणारच आहे आपल्याला की त्याला जाणता म्हणावा का नेणता म्हणावं. तो मला कळतोय पण आणि कळत नाही आहे. पण परब्रह्म नाही म्हणावं तर तसं नाही आहे आणि आहे म्हणावं तर दाखवता येत नाही आहे. आता ह्याला काय म्हणायचं, अशी गोष्ट आहे.
म्हणजे अगदी साधकाच्या प्राथमिक अवस्थेत सुरुवातीच्या काळामध्ये संग सोडून सुखी राहावे असं आपल्याला सांगितलं. तेव्हा निस्संग शब्द सांगितला नव्हता की ह्या सगळ्या गोष्टींचा संग सोडावा, या दृश्य जगातल्या गोष्टीमध्ये अडकू नये, या दृश्य जगातल्या गोष्टींचा संग सोडावा असं आपल्याला, आणि सुखी राहावे म्हणजे मग सुखप्राप्त. हे हवं आहे ते हवं आहे, या वासना त्या वासना, हे न संपणाऱ्या गोष्टी आहेत, तर तो संग सोडावा असं समर्थाने सांगितलं होतं. मनाच्या श्लोकात पण आपण अभ्यासला आहे की संग सोडून सुखी राहावे. आता ते सांगाय संग निस्संग दोन्ही सांगितलेलं आहे, दोन्ही नस आहे. म्हणजे भोगी तर नकोच पण त्यागी पण नको, भोग पण नको आणि त्याग पण नको, संग पण नको निस्संग पण नको, अशी वृत्ती करायला सांगितली. आसक्ती नको ठीक आहे, पण आता अनासक्ती पण नको. मग परस्पर विरुद्ध दोन्ही गोष्टी नको याचा अर्थ काय, तर प्राथमिक अवस्थेमध्ये आसक्ती नको, आता अनासक्ती पण नको, असलं तर असलं नसलं तर नसलं अशा पद्धतीने हवं. म्हणजे या परमात्म स्वरूपामध्ये काही द्वंद्व नाहीच, आहे नाही अशा गोष्टी नाही, ते सगळीकडे आहेच आहे. निरनिराळ्या पद्धतीने वर्णन करण्याचा प्रयत्न करतात की सूर्य आहे, सूर्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्या दृष्टीनं दिवस रात्र हे शब्द बरोबर आहे की सूर्य असतो तेव्हा आपण दिवस आहे म्हणतो, नसतो तेव्हा रात्र म्हणतो. पण सूर्याच्या दृष्टीने विचार केला तर सूर्य नाही असं नाहीच आहे, तो वेगवेगळ्या ठिकाणी असतो एवढंच फक्त. पण सूर्याच्या दृष्टीने विचार केला तर दिवस आणि रात्र हे दोन्ही शब्द त्याच्या दृष्टीने अयोग्य आहेत, व्यर्थ आहेत. आपल्या दृष्टीने बरोबर आहे, दिवस असतो सूर्य असताना, सूर्य नाही म्हणून आपण रात्र म्हणतो, पण तो दुसरीकडे असतो पृथ्वीच्या दुसऱ्या भागामध्ये. त्यामुळे असा जर विचार केला तर हे दोन शब्द त्याच्या दृष्टीने व्यर्थ आहे. तसं भगवंताच्या दृष्टीनं हे सगळं जे आहे असणं आणि नसणं हे सगळं व्यर्थ आहे, तो आहेच आहे. तसं मगाशी जसं त्रिपुटी म्हटलं की ध्याता ध्येय ध्यान, या त्रिपुटीचा लय झाला की मग हे असं संग निस्संग या शब्दाची काही आवश्यकताच वाटत नाही. त्याचा संग म्हणजे दृश्य जगाचा संग असला काय किंवा संग नसला काय, एकदा त्या आत्मसाक्षात्कार झाला, एकदा का तो ईश्वर काय ते कळलं की या दृश्य जगात फक्त राहायचं आहे, अस्तित्व आहे, त्याचा परिणाम आपल्यावर काहीच होणार नाही आहे. कारण त्याचा संग पण नाही आणि ते नको असं म्हणजे राहायचं आहे, त्यामुळे ते असणारच आहे, पण त्याचा संग पण आपल्याला नाही आहे. असं दृश्य जगाबदला संग आणि निस्संग या परमात्म प्राप्ती झालेल्याचा अनुभव म्हणून म्हणता येईल. आता ह्या श्लोकामध्ये 192 परब्रह्माचं स्वरूप आपण पाहिलं की मनाला कळत नाही, बुद्धीला कळत नाही. ही जी काही एकदा का ती द्वैत कल्पना आपण सोडली तर त्याच्याशी आपल्याला एकरूप होता येईल. ध्यानामध्ये एकरूप व्हायचं, आणि ते एकरूप व्हायचं म्हणजे काय तर दोन सोडायचं, मी आणि तो ही गोष्ट सोडून द्यायची असं आपण पाहिलं. आता पुढल्या पण श्लोकात हा मुद्दा जरा आणखीन जास्त पद्धतीने पटवणार आहेत, आणखीन काही तत्त्व ह्या परब्रह्माचे सांगणार आहेत. या परब्रह्म कसं आहे, नवे जाणता निळता देवराणा, मही ज्यांनी पृथ्वी निर्माण केली, हे विश्व निर्माण केलं, त्या देवासंबंधी आपण विचार करतो आहे. आत्ता आपण पाहिलं की परब्रह्म सगळीकडे, हा देव सगळीकडे भरून राहिलेला आहे, आणि आपल्याला तो कधी कळेल जेव्हा आपण त्याच्याशी इतकं एकरूप होऊन जाऊ तेव्हाच आपल्याला कळेल. दूध पाणी सगळं एकत्र होऊन गेलेलं असेल तरच आपल्याला कळेल की असं एकरूप होऊन गेलं पाहिजे, त्याचं वेगळं करताच येणार नाही. आता राजहंस ते वेगळं करतो, गोष्ट वेगळी आहे, पण तसं वेगळं करता येणार नाही. असं परमात्म्याशी एकरूप होता आलं पाहिजे तर आपल्याला कळेल. आता 192 श्लोकात आपण निसंग निस्संग दोन्ही नस आहे असं म्हटलं. इथे काय म्हणतात या श्लोकात, जाणीव आणि नेणीव, जाणता आणि नेणता. म्हणजे परब्रह्मामध्ये द्वैत नाहीच आहे, तो जाणता आहे आणि नेणता आहे, किंवा जाणता नाही किंवा नेणता नाही असं काहीच म्हणता येत नाही. अभंग आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही. आता किंवा इथे म्हटलं आहे नव्हे जाणता नेणता देवराळा, अर्थ एकच, जाणीव नेणीव भगवंती नाही. म्हणजे भगवंताला जाणलं आणि न जाणलं असं नाही होऊ शकत, तो आहेच आहे, तुम्ही जाणा नाही तर जाणा, तो आहेच आहे, असंच वर्णन केलं आहे. मग आता हा परमात्मा हे जे काही ज्ञानस्वरूप गोष्ट आहे त्याला नेणता पण म्हणता येत नाही, म्हणजे तो नाही आहे असं पण म्हणता येत नाही, आणि जाणतोय म्हटलं तर जाणता पण म्हणता येते. कारण जाणता म्हटलं तर जाणणारा मी आणि तो वेगळे वेगळे झालो, तर तसं वेगवेगळे पण होत आहे. जाणणारा तो जो जाणायचा तो परमात्मा, आणि जो जाणणारा आहे तो मी, असं द्वंद्व तयार झालं. एकदा का तो कोणीतरी जाणणारा वगैरे असं म्हटलं
की काय जाणायचं, कधी जाणायचं, कोणी जाणायचं, की कसं जाणायचं, हे सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि असे प्रश्न निर्माण झाले की परमेश्वराच्या ठिकाणी हे काय म्हणायचं अद्वैत किंवा द्वंद्व तयार होतं. आणि ते असं द्वैत द्वंद्व तयार झालं की मग तो परमेश्वर कळणार नाही. आणि म्हणून ज्ञान अज्ञान, संग निसंग किंवा जाणता नेणता ह्या सगळ्या शब्दांचा विचार केला तर कळेल. मग काय, शब्द तर सोपं आहे. ज्ञान कळतं आपल्याला, अज्ञान कळत नाही. जे कळतं ते ज्ञान, कळत नाही ते अज्ञान. किंवा जाणणं, नेणणं. नेणणं म्हणजे न जाणणं, न कळणं. ज्ञान अज्ञानासारखं. ज्ञान म्हणजे जाणणं, अज्ञान म्हणजे नेणणं. आणखीन सोपं करायचं झालं तर जाणणे म्हणजे स्मरण आणि नेणणे म्हणजे विस्मरण. भगवंताचं स्मरण सतत, सतत स्मरण. हाताने दुसरं काही काम होत असेल पण अनुसंधान मात्र त्याचंच आहे, असं नित्य सतत स्मरण असणं म्हणजे जाणणं. आणि ते नसणं म्हणजे विस्मरण होणं. आपलं एकदा सकाळी केलं, रात्री झोपताना केलं की आमचं काम झालं. एरवी दिवसभर आम्ही वाटेल ते करायला मोकळे, ते नेणं ते पण ते विस्मरण. त्यामुळे ज्ञान अज्ञान, जाणणं नेणं, स्मरण विस्मरण. आणखीन सोपं प्रकाश अंधार असे परस्पर विरुद्ध शब्द लावून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू शकतो. आपलं पण असं होतं, आपण दोन जगांमध्ये वावरतो. हे सगळं दृश्य वस्तूंचं जग आहे, त्याच्यात आपण राहतो. त्यामुळे ते दृश्य जग आहेच, ते आपल्या देहाचं आहे. आपल्या देहाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्या इंद्रियांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. त्यामुळे दृश्य जग हे एक आपलं जग आहे. आणि हे दुसरं जे जग आहे ते अदृश्य आहे. ईश्वर ज्याचा आपण शोधतो आहोत, साक्षात्कार होईल अशा पद्धतीचा विचार आपण करतो आहे, ते जे जग आहे ते अदृश्य आहे, ते दिसत नाही, ते संकल्पनांचं आहे, ते मनाचं आहे. हे सगळं देहाचं आहे. देहाला हव्या असणाऱ्या, इंद्रियांना हव्या असणाऱ्या गोष्टी या दृश्य जगामध्ये आहेत. आणि दुसरं जे अदृश्य जग आहे ते अदृश्य जग मात्र सगळं मनाचं आहे, संकल्पनांचं आहे. आता हे जे पहिलं जग आहे, दृश्य जग आहे, ते सारखं बदलणार आहे. जसं आपण म्हणतो ना की आत्ता ही फॅशन आहे, कदाचित महिन्याभरामध्ये वेगळी फॅशन असते. त्यामुळे सारखे बदल असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे दृश्य जगामध्ये सारखे सारखे बदल आहेत. बरं, ते न संपणारे आहेत, बदलतात पण, आणि काही अंतच नाही त्याचा. रोज वेगळं वेगळं, रोज वेगवेगळं अशा गोष्टी आम्हाला बघायला मिळतात. आणि हे संकल्पनांचं जे जग आहे, अदृश्य जे जग आहे, त्या संकल्पना जर विचार घेतला तर माणसागणिक त्या वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. म्हणजे प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे. व्यक्तिसापेक्ष ज्याला म्हणतो की प्रत्येकाला ते कसं दिसेल हे आपल्याला कळत नाही. जेवढ्या व्यक्ती तशा तशा त्या संकल्पनांचा अर्थ लावता येतो. पण एकमेकांशी त्याचा संबंध आलाच त्या संकल्पनांचा की अदृश्य जगातल्या गोष्टींचा. आता हा सगळा दृश्य अदृश्य गोष्टींच्या संबंधाच्या पलीकडे असणारा तो परमात्मा आहे. म्हणजे अदृश्य गोष्टींमधलं सुद्धा वर्णन करून सांगता येणार नाही आहे. त्यामुळे जाणण्या नेण्याच्या पलीकडे तो भगवंत आहे. जाणता पण येत नाही आणि नाही असं म्हणवत पण नाही, असं सगळं आहे. सगळ्या ज्या गोष्टी आपण संकल्पना म्हणतो आहे किंवा आता संवेदना म्हणू की आपल्याला जाणवणं, त्या संवेदनाच्या सुद्धा तो पलीकडे आहे. म्हणजे स्थूल तर नाहीच, देहाच्या संदर्भात नाहीच बघता येणार. कुठे आहे का तो तर आपल्याला वेगळा नाही दाखवता येणार. व ह्यात परमेश्वर आहे. हां, आपण प्रयत्न करतो, मूर्ती तयार करतो आणि त्या मूर्तीमध्ये भगवंत आहे असं पाहतो, पण तो एक आपला प्रयत्न असतो. त्या मूर्तीमध्ये भगवंत व मातीची असू दे, शाडूची असू दे, आता गणपती आलेले आहेत, चित्र असेल, चांदीची मूर्ती असेल, जे काही असेल, तर त्याच्यामध्ये ते गणेश रूप आहे असं आपण मनाने मानतो. प्रत्यक्षात काय ते आपल्याला माहिती आहे की ते त्याच्यात धातू आहे किंवा त्याच्यात माती आहे आणि त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. रांगोळीने बनवलेलं आहे, फुलांनी बनवलेलं आहे, धान्याने बनवलेलं आहे, असं आपण त्याचं वर्णन करू शकतो. कारण हे दृश्य जे आहे ते आपल्याला दिसतं आहे. याची जी संकल्पना म्हणून आहे, गणेश ही संकल्पना आहे, ती मात्र आपल्याला दृश्य म्हणून दाखवून देता येत नाही. मग ही गणेश संकल्पना काय आहे तर तिचा किती जरी आपण त्या संकल्पनेचा विचार केला की यामागे काय आहे, म्हणजे जसं आपण अथर्वशीर्ष म्हणताना गणेशाच्या मूर्तीचं वर्णन करतो आणि त्याला आपण जे काही गणेशाच्या सगुण रूपाच्या वर्णनाच्या मागे आणखीन काय आहे त्या निर्गुण निराकारचं वर्णन करतो. पण खरा जो ईश्वर आहे, खरा जो गणेश आहे, तो त्याच्याही पलीकडे आहे. आपल्याला जमेल तेवढं त्याचं वर्णन करून आपण त्याच्या निर्गुण निराकार असण्याचं प्रयत्न करून सांगतो, पण तेही तसं नाही आहे. मग ते सांगतात की त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. आता
निरनिळ्या पद्धतीने विचार करतात. जगातलं जसं आपण म्हणतो की सगळे व्यवहार कसे होतात, तर सूर्य असतो साक्षीपणानं, तो काही करत नाही, पण तो असतो आणि त्याच्या साक्षीने सगळे पृथ्वीवरती व्यवहार चालत असतात. पण तो कसा असतो, तर तो या विश्वात काय घडत आहे ते अलिप्तपणानं पाहत असतो. तो त्याची प्रतिक्रिया देत नाही, काही नाही, काही नाही. साक्षीपणानं अलिप्तपणानं पाहतो. हे जे अलिप्तपण आहे म्हणजे तिथे आहे, पण आहे म्हणजे अस्तित्व आहे, पण अस्तित्व असलं तरी काहीच करायचं नाही आहे. नुसतं अस्तित्व अलिप्तपणाने, जसं माऊलीने अंबुजा शब्द वापरला आहे की त्याच्या असण्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही. सूर्य आकाशात आहे म्हणून पृथ्वीवरचे व्यवहार आम्ही करू शकतो आहे, पण तो काही करत नाही. केवळ अलिप्तपणानं अस्तित्व त्याचं तो दाखवत आहे, काहीही करत नाही आहे. त्या भगवंताचं असंच आहे. जाणीव म्हणजे जाणं ते चळणं, तिथे वायूचे लक्षणं. म्हणजे ते सूक्ष्म आहे, ते सूक्ष्म म्हणजे काय, ते वायुस्वरूप आहे असं फार तर आपण समजून सांगू शकतो. पण हे सगळं जे काही द्वैत ज्याला म्हणतो, म्हणजे आत्ता जसे 2 शब्द वापरले, ज्ञान अज्ञान, स्मरण विस्मरण, जाणतेपण नेणतेपण किंवा प्रकाश अंधार, सगळीकडे ईश्वर आहेच, अस्तित्व त्याचं आहेच. हे ते द्वैत आहेत, हे आपण बोलून दाखवतो आहे, म्हणजे हे माया आहे. आणि याच्या पलीकडे ते आहे, ते परब्रह्मामध्ये ह्या दोन्ही गोष्टी नाही, त्याच्याही पलीकडे ते आहे. आपण प्रयत्न करतो वर्णन करण्याचा, पण तसं नाही आहे. आणखीन पद्धतीने जाणीव म्हणजे काय, तर म्हणजे त्या भगवंताची जाणीव म्हटलं तर मग सत्वगुणी संतांना ती जाणीव होते. संत प्रयत्न करतात, ते आत्मस्वरूप असतात, ते अनुसंधानात असतात, त्यामुळे आपण म्हणू की ते सत्वगुणी आहे. नेणीव जी आहे म्हणजे भगवंत नाहीच, ते तमोगुणी म्हणू. आणि जाणीव व नेणीव यांचं जे मिश्रण आहे ते रजोगुणी म्हणू. समर्थांनी छान वर्णन केलं आहे. काहीच नेणीचे ते अज्ञान, काहीच कळत नाही, काहीच माहिती नाही आहे, काहीच वर्णन करता येत नाही, नेणं ते पण समजतच नाही. आणि सकळ जाणीचे ते ज्ञान, मला सगळं माहिती आहे, हे ज्ञान. काहीच माहिती नाही अज्ञान, सगळं माहिती आहे ज्ञान. जाणीव राहता विज्ञान स्वयंची आत्मा. पण हे जे आत्मस्वरूप आहे हे त्याच्याही पलीकडे आहे, जे काही माहिती आहे त्याच्याही पलीकडे आहे, ते विज्ञान, विशेष ज्ञान. असं त्या परब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं आहे की मला माहिती आहे, मला माहिती आहे म्हटलं तर तेही पुरेसं नाही, त्याच्याही पलीकडे आहे. निर्गुण निश्चळ असणारं जे परब्रह्म आहे, ते परब्रह्म वर्णन करता येत नाही. जाणता नेणता प्राणी जन्मतो मरतो सदा. आपण जे काही जाणणं नेणं म्हणतोय ना, येणं आणि जाणं, तर आपण जन्माला येतो जातो, बरोबर आहे. याला जाणं नेणं नाही, जाणं नेणं नाही, ते ब्रह्म जाणत आहे, त्याला येणं जाणं नाही आहे. त्याच्याबद्दल आपण जाणतो आणि न जाणतो असं म्हणूच शकत नाही. समर्थांच्या स्फुटकामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे की माणसाला आहे, माणसाला जाणता नेणता प्राणी म्हटलं आहे, कारण तो जन्मतो मरतो सदा, येतो परत जातो. परमात्म्याला ते नाही, येणे जाणे नाही, त्यामुळे तो त्याच्याही पलीकडे आहे. शब्द वापरला आहे त्यांनी देवराणा, पहिल्या शब्द ह्याच्यामध्येच, नव्हे जाणता नेणता देवराणा म्हणजे परमात्मा, परमेश्वर, परमात्मा, देवळा. ही जी काही जाणाराही नाही म्हणजे जाणत नाही असं नाही, जाणत नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही असं म्हटलं. जाणीव नेणीव भगवंती नाही म्हणजे प्रयत्न केला तर एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही आहे, म्हणजे अज्ञान आहे, तर प्रयत्न केला तर आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान मिळवता येईल. म्हणजे अज्ञानात असलेली गोष्ट आपल्याला समजत नाही आहे, माहिती नाही आहे, ती माहिती करून घेता येऊ शकेल आणि मग ते कळेल आपल्याला काय ज्ञान आहे ते. पण ज्याला कळत पण नाही आहे आणि आपल्याला कळत नाही आहे हे पण ज्याला कळत नाही आहे, तर त्याला समर्थानी शब्द वापरला आहे की तो एक तर वेडा, बिचारा असा आहे, बिचारा. हां, आता या परमात्म्याबद्दल आपण जाणता नेणता नाही म्हणतो आहे, तो जाणता पण नाही नेणता पण नाही. आत्ता असं म्हटलं की जाणता नाही म्हणजे ज्ञान नाही, नेणता नाही म्हणजे अज्ञानचं आहे. आता असं कसं त्याला म्हणता येईल, मग तो काय वेडा, बिचारा, असं पामरं असं त्याला म्हणायचं, असं नाही परमेश्वराला म्हणता येणार. मग त्याच्याही पलीकडे तो आहे म्हणजे काय, जाणता नेणत्याच्या पलीकडे आहे म्हणजे काय. तर आपण त्या उदाहरणानेच पटवून घेऊ शकतो की आपण असं पाहूया की आपण जेव्हा झोप लागलेली आहे, तर झोप लागलेली आपल्याला कळत नाही म्हणजे आपण जाणत नाही. झोप लागली आहे हे काही आपल्याला कळत नाही म्हणजे आपण जाणत नाही. आपल्याला केव्हा कळतं की मला छान झोप लागली आहे, जागं झाल्यावर. जेव्हा आपण झोपलो आहे
तेव्हा आपल्याला झोप चांगली लागली आहे हे कळत नाही. गाडीत बसलो आहे, प्रवास छान चालला आहे, तर आपण जागे असतो तर म्हणू शकू. आता आपण झोपलो आहे, तर झोपलो आहे तर मला झोप चांगली लागली आहे हे आपल्याला झोपेत कळत नाही. त्यामुळे आपण झोपेत कळत नाही मग आपण न जाणता असं म्हणू शकतो. आता कळत नसलं तरी आपण तो झोपेचा अनुभव घेतला आहे. छान झोपेचा अनुभव काय असतो तो आपण घेतलेला आहे. मग अनुभव घेतला म्हणजे न नेणता, म्हणजे नाही असं पण नाही, अनुभव तर घेतलेला आहे. झोप चांगली लागलेली आहे हे पण झोप लागलेली असताना आपल्याला ते कळत नाही आहे. आता हा जो काही आपला अनुभव आहे आता आपल्याला कळलं. झोप लागल्याचा अनुभव झोपेत असताना आपल्याला कळत नाही, जागं झाल्यावर आपण सांगू शकतो हा अनुभव जो आहे. मग जागं झाल्यानंतर आपण पुष्कळ वर्णन करू त्याचं, की इतकं छान वाटतं आहे, इतकं छान वाटलं, बरं वाटलं, गाढ झोप लागली वगैरे वगैरे आपण सगळं वर्णन करू. पण हे सगळं वर्णन जागं झाल्यावर आपण करणार, लागलेली कळणार नाही. झोप लागली तेव्हा आपल्याला हे कळणार नाही. त्यामुळे जाणता आणि नेणता हे सगळं त्याच्या पलीकडे जाग आल्यानंतरचं वर्णन बरोबर आहे, पण प्रत्यक्ष अनुभूती घेत असताना आपल्याला ते कळते. झोपेसंबंधी काहीच खात्री आपल्याला सांगता येत नाही. मी केव्हा झोपलो हे कसं सांगणार? उठल्यानंतर काय की हो मी आडवा झालो तो लागले असे झोप लागेच असंच फक्त वर्णन करू शकू ना. तर तसं गाढ झोपेचा अनुभव जसा कितीही जरी सुखदायक असला तरी जागं झाल्यानंतर त्या अनुभवाचं वर्णन आपल्याला करता येतं. किंवा मुक्या माणसाबद्दल आपण उदाहरण देतात की मुक्या माणसाने समजा काही पदार्थ गोड खाल्ला तर त्याला तो पदार्थ कसा आहे ते कळला आहे. तो खाणाखुणा फार तर सांगेल, छान आहे म्हणेल, पण त्याला त्याचं वर्णन करता आलं नाही कारण तो बोलू शकत नाही. तो पदार्थ कसा आहे हे शब्दाबाहेर त्याला सांगता येत नाही. आता सांगता येत नाही म्हणजे काही कळलेलं नाही असं नाही, त्यांनी अनुभव घेतला आहे, त्याला कळलं आहे, परंतु त्याला ते शब्दात सांगता येत नाही. मग समजावून सांगता येत नाही आहे, शब्दात सांगता येत नाही आहे, पण अनुभव नाही आहे असं नाही, समजलेलं तर आहे पण सांगता येत नाही आहे. ही जी काही स्थिती आहे ती जाणता नेणता आहे. मग आता आपल्याला कळेल, शब्द त्यांनी असेच वापरलेले आहे, नवे जाणता नेणता देव राणा. हा देव नाही असं पण म्हणवत नाही आणि तो आहे असं पण म्हणत नाही, मला कळला आहे असं पण म्हणवत नाही आणि मला कळला नाही असं पण म्हणवत नाही. मला कळलं आहे असं म्हणावं तर मी वेगळा कसा, आणि मला कळला नाही म्हणावं तर तसं पण नाही आहे, कारण हे सगळं तोच चालवत आहे, मही निर्मिली देव तो ओळखावा असं म्हटलं आहे. त्यामुळे तो देव आहे, मला कळला आहे पण मला सांगता येत नाही आहे, असं सगळं वर्णन आहे. परमेश्वर म्हणून जाणताही नाही आणि नेणताही, नवे जाणता नेणता देव राणा. पण असं असूनसुद्धा आत्ता जसं झोपेच्या निद्रा आणि मुका या दोन आपण उदाहरणं पाहिले की हे जाणण्यासाठी जाणणारा कोणीतरी आणि जे जाणायचं ते असं वेगळं असावं लागतं. झोपेचं जसं आहे की झोपेतून जागं व्हायला लागतं मग आपण वर्णन करू शकतो. त्यामुळे द्वैत लागतं, दोन लागतात. एकरूपता झाली की वर्णन कसं करणार? गाढ झोप असताना वर्णन कसं करणार? झोपेचं जागं झालं वर्णन करता येतं. मुका माणूस आहे त्यामुळे तो अनुभव कसा सांगणार? बोलका असेल तर तो वेगळा अनुभव सांगू शकेल की तो पदार्थ वेगळा आणि सांगणारा वेगळा असं करता येऊ शकेल. तसं कार्य ना कारण जया दुजे ना एकपण, आपण या ते जाणं आपणाची, हे असं दोन असताना काहीच करता येत नाही. आपणची आपणच अनुभव घ्यायचा, आपल्यालाच तो अनुभव आहे आणि शब्दात तर वर्णन करता येत नाही. गोड खाल्लेला आहे त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे, तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही तुमचं ते गोड खा. झोपेमधला अनुभव मला आला आहे, मी घेतला आहे, तुम्ही झोपा आणि तुम्ही तुमचा अनुभव घ्या, असंच फक्त आपण सांगू शकू. आपल्या अनुभवाचं वर्णन नाही करू शकणार. अमुक पदार्थ मी खाल्ला आहे तर मुका माणूस म्हणेल की म्हणजे बोलू शकाल नाही तर तो हे करू शकेल की तुम्ही बाबा तुमचा अनुभव तुम्ही घ्या. भगवंताचा अनुभव ज्याचा त्यांनी घ्यायचा आहे, दुसऱ्याचा अनुभवाने आपल्याला काही कळत नाही, हा त्याचा खरा अर्थ. कल्पना अशी करायला सांगतात की समजा असं ओसाड एखादी जागा आहे, निर्मनुष्य कोणीच नाही आहे त्या ठिकाणी, एखादा जुना पडका किल्ला वगैरे असावा अशी जागा आहे आणि त्या पडक्या जागेमध्ये अगदी कोणी म्हणजे कोणी नाही आहे, एखादा एकटाच असा थोडा हिंमतवान धाडसी माणूस अशा निर्मनुष्य जागी गेला, एकटाच गेला आणि तिथे जाऊन तो गाढ झोपला.
कल्पना करा, निर्मनुष्य जागा, पडका किल्ला, कोणी तिथे नाही आहे, आणि एक माणूस तिथे गेला आणि गाढ झोपला. आता या स्थितीत हा जो झोपलेला माणूस आहे तो झोपला म्हणजे काय, जागा नाही पण झोपला आहे, एवढंच. त्याचं वर्णन काय करणार, तो झोपला आहे. आता तो झोपला आहे म्हणजे तो जाणता नाही आहे, कारण जागा नाही आहे ना, म्हणजे त्याला आजूबाजूचं काही कळत नाही आहे ना, त्यामुळे तो जाणता नाही. बरं आहे जिवंत, म्हणजे जिवंत असल्यामुळे तसा तो नेणता पण न नेणता, जिवंत असल्यामुळे त्याला आजूबाजूचं भान आहे, पण झोपला आहे त्यामुळे त्याला कळत नाही आहे, जाणता नाही, नेणता पण नाही. बरं तिथे त्याला पाहणारं कोणी नाही, एकटाच आहे. कोणी पाहणारा असेल तर तो तरी वर्णन करेल ना, तसं पण नाही, पाहणारं कोणीच नाही तिथे. त्यामुळे दिसणारं दृश्य असं काहीच नाही. वर्णन कोण करणार की असा निर्मनुष्य किल्ल्याची जागा आहे, कोणीच तिथे नव्हतं, हा झोपला, तर दुसरी व्यक्ती लागेल, तर दुसरं कोणी तिथे नाही आहे. आणि अदृश्य पण नाही, कारण तो तिथे झोपलेला आहे. आता हे सगळं जे कसं आहे, तर तिथे घडणाऱ्या गोष्टींचा कोणी साक्षीदार पण नाही आहे ना, त्यामुळे त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. परमतत्व हे असं आहे की ते आहे, पण ते आहे असं सांगणारा वेगळा असू शकत नाही. दिसायला, पाहायला, जाणायला कोणती तरी दुसरी गोष्ट असायला हवी ना, तर त्याचं वर्णन करता येईल. ते तिथे नाहीच आहे. सगळीकडे ते परमात्मा भरलेलं आहे. नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. बरं त्याचं वर्णन नाहीच कोणाला करता येत. पडक्या किल्ल्यामध्ये पडलेला झोपलेला एक माणूस, याचं वर्णन कोणी करायचं. तसंच आहे की नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. वेदशास्त्र पुराणासुद्धा यथार्थ असं वर्णन करता येत नाही आहे. ज्यांनी काही प्रयत्न केला आहे वर्णन करण्याचा, ते तसं म्हटलं तर एकांगी झालेलं आहे. कारण ते दृश्य पण नाही आणि अदृश्य पण नाही. नाही आहे तर म्हणवत नाही आणि आहे तर दाखवता येत नाही, असं काहीतरी आहे. नवे दृश्य अदृश्य साक्षीत आहे याचा. डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे दृश्य नाही. दिसला असता तर आपण सांगितलं असतं मला दिसला असं म्हणता आलं असतं. तर दिसत नाही त्यामुळे दृश्य नाही. सगळ्या त्या ब्रह्मांडाच्या रूपानं तो नटलेला आहे. दृश्य जग त्यांनी सगळं निर्माण केलेलं आहे, त्यामुळे तो अदृश्य आहे असं पण म्हणता येत नाही. सगळं जग त्यांनी निर्माण केलं आहे, त्यामुळे अदृश्य जगामध्ये तो सगळीकडे आहे. प्रगट रामाचे निशाण आत्मा राम ज्ञान घन, विश्वंभरे विश्वमान मान भाग्य केले, असं वर्णन करतात. म्हणजे फक्त भाग्यवंतांनाच ही दृष्टी प्राप्त होईल की या दृश्य जगामध्येच तो दिसेल भगवंत. तो परमात्मा या दृश्य आणि अदृश्य जगामध्येच दिसेल. आता असं जरी असलं तरी तो परमात्मा या सगळ्या दृश्य अदृश्य जगाचा साक्षी आहे असं पण म्हणता येत नाही. कारण साक्षी म्हटलं की मग कोण साक्षी, कशाचा साक्षी, असे प्रश्न द्वैत निर्माण करणारे प्रश्न होतात. हे ना सगळं छान समजून घेतलं पाहिजे. खरं तर एकच एक गोष्ट आहे आणि आपल्याला काय, झोपणारा माणूस किंवा मगाशी म्हटलं तसं मुका माणूस यांच्या उदाहरणांनी जर समजून घेतलं तर आपल्याला कळेल की सगळीकडे भरलेला परमात्मा आहे आणि त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. त्याचं वर्णन एवढंच की जो त्याच्या अनुसंधानात राहतो आणि अद्वैत साधलेलं असतं तो सांगायला वेगळा नाहीच राहू शकत, एवढंच त्याचं वर्णन आहे. देव पाहाया गेलो देवची होऊन गेलो, असं ज्याला त्याचं वर्णन करता येईल तेच फक्त वर्णन आहे. मग नयवर्णिता वेदशास्त्रा पुराणा किंवा श्रुती नेळती अंत त्याचा. श्रुतींनासुद्धा त्याचा अंत लागलेला नाही आहे. त्याचं जमेल तसं वर्णन लोकांनी केलं आहे, पण खरा त्याचा पार लागलेला नाही आहे. ह्याचा जर अनुभव घेतला तर मग त्याला नेणता म्हणता येणार नाही. अनुभव जो घेतो तो नाही म्हणणार, पण तो अनुभव त्याला सांगता येणार नाही. स्वतः अनुभव घेतला असला तर तो म्हणेल की हो ईश्वर आहेच सगळीकडे आणि आपण आपलं तो म्हणतो म्हणून मान्य करू, पण त्याला ते सांगता येणार नाही. त्याला जाणताही म्हणता येत नाही, त्याला शब्दात सगळं वर्णन पण करता येत नाही. बरं असं नाही, माणसाचं जाऊ द्यायचो, श्रुतींना आणि वेदशास्त्र पुराणांनासुद्धा माऊली पण म्हणतात की त्याचा अंतपार कळत नाही. अगदी सगळ्यांचा आवडता अभंग आहे कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला अंतपार याचा. त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं की या कानड्या पंढरीच्या रायाचा वेदांनासुद्धा अंतपार कळत नाही. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवरून, काहीच कळत नाही, कसा काय आला. हे सगळं वर्णन मोठं अजब आहे. त्यामुळे मगाशी म्हटलं तर तो गाढ झोपलेला माणूस, मी गाढ झोपलो आहे हे कसं सांगणार. हे सांगायला त्याला जागवायला लागेल तरच तो सांगेल. तसं आहे की आत्मज्ञान झालेला माणूस मला आत्मज्ञान झालेलं आहे हे सांगायला
शिल्लकच राहणार नाही ना. तो जर शिल्लक राहिला तर त्याचं द्वैत झालं ना, तो वेगळा झाला ना, मग आत्मज्ञानी कसा, असं सगळं गडबडीचं आहे. आणि मग 194व्या ओवीमध्ये काही प्रश्न जे आपल्या मनामध्ये असतात ते एकाच श्लोकामध्ये समर्थांनी विचारले. आणि 195मध्ये समर्थांची ती खास शैली आहे की असं एका श्लोकामध्ये प्रश्न आणि लगेच त्याच्या पुढल्या श्लोकामध्ये उत्तरं, आणि म्हणून ते दोन्ही श्लोक आज आपल्याला घ्यायला हवेत. 194व्या श्लोकामध्ये त्यांनी विचारलं, वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न जैसा. हा साधकू मोठ्या आदरानं, साधक आहे, आदरानं प्रश्न विचारतोय. पहिल्या 2 ओळीत विचार केला तर कळेल की साधक मोठ्या आदरानं प्रश्न विचार. पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. काय प्रश्न विचारतोय, वसे हृदयी देव तो कोण कैसा. मोठ्या आदराने विचारलाय की हृदयी असणारा देव कसा आहे, देह टाकीता देव कुठे राहतो. मग हृदयी असं म्हटलं आहे तर मग देह टाकल्यावर तो कुठे जातो. स्वाभाविकच आहे, आत्ता जिवंतपणे तो हृदयात आहे असं म्हटलं, पण देह टाकला की तो कुठे जाईल. आणि मग परी मागुता ठाव कुठे पाहतो, आणि मग देह टाकल्यानंतर तो कुठे जातो, आणि परत तो ठाव ठिकाणा म्हणजे दुसऱ्या देहात कसा येतो. असे 3 प्रश्न या 194व्या श्लोकामध्ये विचारले. खरं तर तिन्ही प्रश्नांचा विचार केला तर आपल्या मनात सुद्धा असे प्रश्न येतात वारंवार. जेव्हा ईश्वराची संकल्पना आपण ऐकतो, वाचतो, तेव्हा त्या असं वाटतं की हृदयी आहे भगवान. आता विज्ञानाचा आधार घेतला तर काय त्या कितीतरी लोकांनी, कितीतरी मोठमोठ्या डॉक्टरांनी हार्टचे ऑपरेशन्स केलेले. दिसला का हृदय त्यांना कुणाच्या हृदयामध्ये, असा जर प्रश्न आपण विचारला तर आपल्याला ते डॉक्टर सांगतील, नाही बाबा, आम्ही हृदयाचं ते काय बिघाड झाला आहे तो दुरुस्त करू, जिथे कुठे रक्तप्रवाह जात नाही आहे, कुठे काय गुठळ्या जळेत अडकला आहे ते करू, एन्जिओग्राफी करू, एन्जिओप्लास्टी करू, आणखीन काही करू. पण आम्हाला देवदाई दिसलेला, तर तो दही दिसलेला आपण काही ऐकलेला नाही आहे, इतकी हृदयाची ऑपरेशन करणारी सुद्धा. तर मग आणि भगवंतानी गीतेत पण आपल्याला सांगितलं आहे, सर्वस्याच्या अहम हृदय सन्निविष्टो, मी सगळ्यांच्या हृदयात आहे. म्हणजे सगळ्यांच्या हृदयात भगवंत आहे असं भगवंत सांगतोय. वसे हृदयी देव तो कोण कैसा. असा जो सर्वांच्या हृदयात असणारा देव आहे तो कसा काय आहे, तो कोणी बघितला आहे का. आपल्याच हृदयात असणारा भगवंत आपल्याला समजा नाही पाहता येणार, पण जो कोणी आपलं हृदय उघडून पाहणार आहे त्याला तो दिसतोय का, कुठल्या डॉक्टरला दिसला आहे का. आणि सर्वांच्या हृदयात असं तर सांगतायत. म्हणजे जसं असतं ना की शरीरामध्ये निरनिराळे स्त्राव असतात, कुठल्या स्त्रावामध्ये गुठळ्या होतात, किंवा आपण वर्णन करतो ना पित्ताशयात खडे होतात, किंवा कुठे कुठे गाठी होतात असं, किंवा कुठे कुठे हाताला गाठ लागते सुद्धा आत झालेली. असं का काही देवाचं स्वरूप आहे आपल्याला दिसणार आहे का. आपल्या हृदयाला हात धरला की असं वाटतं धडधडत आहे, म्हणजे तो तिथे ईश्वर आहे. ती धडधड थांबली तर तो गेला, असं काही वर्णन करायचं आहे काय. कारण लगेच पुढला प्रश्न आहे, देहत्यागीता देव कुठे राहतो. म्हणजे ती जी काही हात ठेवल्यावर धडधड आहे ते म्हणजे असेल बाबा हृदयात हा देव आहे, त्याच्या अस्तित्वाची ही खूण आपल्याला कळते, जाणवत आहे. असा जर आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर लगेच पुढला प्रश्न आहे साधकाचा, की मग देह टाकला तर तो कुठे जातो. आणि नुसता कुठे जातो नाही, त्याचा दुसरा ठाव ठिकाणा, परी मागोता ठाव कुठे पाहतो, परत पुढला ठाव ठिकाणा यायला पाहिजे, तो कसा काय मिळतो, असा सगळ्याचाच विचार आहे. त्यामुळे अशी काही खूण आहे का. तर नाना हे अशा खुणा ज्या आहेत निरनिराळ्या गोष्टींच्या, तशी या देव असण्याची काही खूण आहे का ईश्वराचं सूर, तर तसं काही नाही आहे असं नाही आपल्याला म्हणता येत. तर हा बरं असा प्रश्न विचारणारा साधक पडायला तो मोठ्या आदराने प्रश्न विचारतो. म्हणजे कोणीतरी चेष्टा करताय, कोणीतरी मुद्दाम खवचटपणानं काही विचारताय असं नाही आहे. आदराने साधक हा प्रश्न विचारतोय. म्हणजे साधक तसा म्हटलं तर आस्तिक आहे. कोणीतरी उगाच गंमत म्हणून काही प्रश्न विचारत नाही. तसं पाहायला गेलं तर अगदी अखेरच्या टप्प्याकडे आपण आलो. 194व्या श्लोकामधले हे प्रश्न आहेत. त्यामुळे उगाच कोणीतरी विचारताय असं नाही, तर मोठ्या आदराने अगदी चांगला साधक, आस्तिक्य भाव असणारा साधक हा प्रश्न विचारतोय. त्यामुळे त्या प्रश्नांच्या उत्तरांचा आपण विचार केलाच पाहिजे. 194व्या श्लोकांमध्ये फक्त प्रश्न विचारलेत. आपण ती उत्तर आता लगेच 195व्या श्लोकात जाणून घेऊया. वसे हृदयी देव तो जाण ऐसा. आहे हृदयामध्ये देव आहे, कसा जाणायचा सांगतो बरं. नभाचे परी व्यापकू जाणत ऐसा. यापूर्वी पण आकाशाची उपमा दिलेली आहे. तर हा जो हृदयस्थ परमेश्वर आहे
तो तसा म्हटलं तर काही हृदयापुरता मर्यादित नाही आहे. हां, आपण म्हणतोय तो की हृदयात भगवंत आहे, पण फक्त हृदयापुरता मर्यादित नाही. तो आकाशासारखा सगळीकडे व्यापून आहे. आकाश जसं सगळीकडे आहे तसं त्याला असं ये जा करायला रिकामी जागा नाही आहे. आकाशातल्या वस्तू इकडे तिकडे जातील, पण आकाश कसं इकडचं तिकडे जाणार? आकाशाला काही ये जा करायला जागा नाही. तसा आकाशासारखा विस्तारलेला विस्तृत असा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला ये जा करता येणार नाही. आणि मग आता तर इथं म्हटलं की तसं असून सुद्धा असं आहे का की बा रिकामी जागा कुठेच नाही, त्यामुळे सगळीकडे तो आहेच आहे. मग आधी हृदय तयार झालं आणि मग परमेश्वर तिथे राहायला आला. जसं असतं ना, मंदिर बांधलं आणि मग देवाच्या मूर्ती आणल्या, तसं झालं का की बा आधी हृदय तयार केलं आणि मग हृदयात तयार झाल्यावर त्यांनी तसं नाही. सर्वव्यापी परमेश्वराच्या सत्तेतच हृदय तयार झालेलं आहे. त्या आधी हृदय तयार केलं आणि मग परमेश्वराला त्या हृदयात बसवलं असं पण म्हणता येत नाही. तो सर्वव्यापी ईश्वर सगळीकडे आहेच आहे. बरं, मृत्यूनंतर या मृतदेहातून हा देव बाहेर पडला असं पण म्हणता येत नाही. देह जरी मृत झाला तरी सर्वव्यापी असणारा भगवंत आहे, तो त्या मृतदेहात पण आहेच. मृत शरीरामध्ये सुद्धा तो परमात्मा आहेच. अगदी त्याची राख झाली तरी राखेत सुद्धा तो भगवंत आहेच. मग त्याचं नेमकं काय होतं तर त्याची संकल्पना आपल्या सगळ्या ग्रंथातून सांगितलेली आहे की मृत्यूमध्ये सूक्ष्म शरीर जे आहे हे आपलं स्थूल शरीर आहे. आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ते सूक्ष्म शरीर या स्थूल शरीराचा त्याग करतं. माणसाचा मृत्यू होतो म्हणजे काय होतं तर या स्थूल देहातून हे सूक्ष्म देह जो आहे तो सूक्ष्म देह बाहेर पडतो. आणि हा सूक्ष्म देह आहे तो वायुस्वरूप आहे. आणि वायुस्वरूप असल्यामुळे त्याला ये जा करता येतं. सूक्ष्म देहाला ये जा करता येतो. मग नंतर जे दुसरा देह त्याला शोधायचा आहे तो दुसरा देह शोधून त्या देहामध्ये तो प्रवेश करू शकतो. स्थूल देह टाकून द्यायचा आहे. त्या स्थूल देहातून सूक्ष्म देह बाजूला होतो. तो सूक्ष्म देह ये जा करू शकतो. आता या सूक्ष्म देहामुळे सूक्ष्म देह शरीरात असल्यामुळे त्या स्थूल देहाला चेतना मिळते. स्थूल देह कार्य करू शकतो, आपली इंद्रिय कामं करतात, स्थूल देहाकडून सगळ्या गोष्टी होतात, कारण त्याला सूक्ष्म देहाची मदत असते. त्याशिवाय होत नाही. ते आपल्याला दाखवता येत नाही. सूक्ष्म देह वासनांचा असतो आणि त्याच्यामधून ह्या सगळ्या गोष्टी स्थूल देहाला त्याच्याकडून चालना मिळत असते. म्हणजे अचेतन शरीरात सुद्धा आपल्याला त्या लक्षात येईल की परमात्मा असतो असं आपण म्हटलं. तिथून ते तो जातो बितो असं नाही. तो केवळ सूक्ष्म शरीराबाहेर प्रगट होतो. म्हणजे खरा देव हा स्थूल शरीरच नसल्यामुळे खरा देव प्रगट होत नाही. मग तो वायुरूप आहे सूक्ष्म देह, तो दुसऱ्या कुठल्यातरी देहामध्ये प्रवेश करतो अशी संकल्पना आहे. दासबोधामध्ये समर्थांनी ही संकल्पना जरा अधिक चांगली स्पष्ट केली आहे. पक्षी अंतराळी गेला, सोपं आहे. पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशाची तयाला. आकाशामध्ये उडणाऱ्या पक्षाचा विचार केला तर त्याच्या सगळं भोवताली काही आकाशच आहे. तैसे ब्रह्म प्राणी याला व्यापून आहे. तसं आपल्याला हे सगळं ब्रह्म व्यापून आहे. आकाशातला जसा पक्षी तसं ह्या जगामध्ये आपण. परब्रह्म ते एकले एकदाची सकळासी व्यापिले, सकळास स्पर्शोन राहिले सकळा ठाई. एकच एक परब्रह्म सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे, सगळ्यांना व्यापून राहिलेलं आहे. त्यामुळे ते येईना जाईना ब्रह्म येईना जाय. ते आलं ते गेलं असं त्याच्याबद्दल म्हणता येईल. उपजेना मरेना, ते जन्माला येतं ते मरतं असं त्याच्याबद्दल म्हणता येत नाही. उडेना बुडेना, ते उडतं बुडतं हे पण म्हणता येत नाही. ते सदोदित संचले, ते आहेच आहे असं या परब्रह्माचं वर्णन केलं जातं की ते आहेच आहे. ते आहे आणि नाही, ते हलताय डुलताय जाताय येताय अशा गोष्टी त्याच्याबद्दल आहे. निरनिराळे दाखले देऊन मुद्दा पटवण्याचा निर्णय मंडळींनी प्रयत्न केला आहे. आपण त्यांचा आधार घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करू की जसं असतं आपल्या सिनेमाचं दृश्य पडद्यावर दिसतं. ते जे काही सिनेमाचं दृश्य आहे ते त्या पडद्याच्या चौकटीमध्ये बरोबर दिसतं. पडद्याची चौकट सोडून ते जात नाही. तसं माणूस येणं आणि माणूस जाणं म्हणजे जन्म आणि मृत्यू या सगळ्या गोष्टी त्या एका परमात्म्याच्या पडद्यावरच घडतात. सहज आपल्याला कळेल. आपण एखादा सिनेमा बघतो आहे तर त्या सिनेमातल्या सगळ्या गोष्टी त्या पडद्याच्या चौकटीतच घडतात.
तसं माणसाचा जन्म मृत्यू येणं आणि जाणं हे त्या परमात्मा रूपी पडद्यातच घडतं. परमात्म्यातच त्याचंच सगळं हे आहे. पण परमात्मा हे जाणत नाही. त्या पडद्याला काय आहे? काहीच नाही. तिथे बर्फ पडला तरी ते पडदा गार होत नाही आहे का, तिथे आग लागली तरी पडदा तो जळत नाही आहे. तसं या येणाऱ्या जाणाऱ्या जीवांचं काय जे होत आहे त्याचं त्या परमात्म्यावर काहीच परिणाम होत नाही. असं माणूस परमात्म्यातच मरतो, त्याला परमात्म्याला काही होत नाही. तिथेच येतो पण परमात्मा येतो जातो असं होत नाही. आणखीन विजेचं उदाहरण देतात की एखादा बल्ब समजा जळला म्हणून वीज काहीच नाही, वीज कुठे निघून गेलेली असं होत नाही, वीज तिथे असतेच. तो बल्ब काम करत नाही म्हणून तो बल्ब आपण काढतो, दुसरा बल्ब लावतो, लगेच विजेचं काम सुरू होतं नवीन बल्ब आणला की. म्हणजे असणारी गोष्ट तिथे आहेच, परमात्मा तिथे आहेच. तो बल्ब जुना गेला नवीन आला, तसा देह जुना गेला नवीन आला, परमेश्वर तिथे आहेच. अशा पद्धतीने सगळीकडे तो व्यापून आहे. त्याला कुठे राहायचं आहे, त्याची जागा शोधावी लागते, तो आहेच आहे सगळीकडे. त्याला शोधायचा किंवा त्याला कुठे हे करू असा प्रश्नच निर्माण होत नाही. आणखी एक कल्पना माऊलींनी सांगितली की समजा आपण म्हणतो की समुद्र आहे, कल्पनाच करायची या परमात्म्याला समजून घेण्यासाठी. कल्पना अशी करायची की समुद्र आहे, त्या समुद्रात समजा आपण लहान मोठी छोटी छोटी मातीची मडकी तयार केली आणि ती त्या समुद्राच्या पाण्यात सोडली. काही वेळ गेला की त्या पाण्याच्या हिंदोळ्यांमुळे त्या मडक्यामध्ये पाणी जाईल, आत बाहेर सगळीकडे पाणीच होईल, ती मडकी त्या समुद्राच्या तळ्याशी जातील. आता समुद्राच्या तळ्याशी मडकी गेली, त्या समुद्रावर त्याचा काहीच परिणाम होईल, त्याच्यातली काही फुटतीसुद्धा कदाचित, पण तरी देखील त्या समुद्रावरती त्याचा काही परिणाम होणार नाही. तसं या परमात्म्याचं स्वरूप आहे. येतात जातात, अनेक जीव येतात जातात, येतात काही दिवस राहतात काही जातात, परमात्मा स्वरूपावर त्याचा काही परिणाम होत नाही. प्राण्यांचं देह येईल तर येतात जातात, ह्याच्यावर परमात्मा स्वरूपाचं काही अवलंबून नाही, ते आहेच आहे. अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. आणखी एक उदाहरण देतात, सूर्याचे किरण पृथ्वीवर पडतात आणि आपल्याला त्याच्यापासून उष्णता मिळते, प्रकाश मिळतं. खरं तर कोट्यावधी मैल तो लांब आहे, पण तरी देखील तिथून आपल्याला प्रकाश आणि उष्णता मिळतं. किंवा आकाशवाणी केंद्रामध्ये कार्यक्रम चालतो, समजा गाण्याचा कार्यक्रम आहे, तर तिथलं गाणं संबंध जगभर एकाच वेळेला ऐकू येतं तसंच्या तसं. आता या सगळ्याला म्हणजे सूर्याच्या त्या उष्णता प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी माध्यम काय, किंवा आकाशवाणीच्या त्या ठिकाणी चाललेला तो कार्यक्रम सगळ्या जगभर आपल्या घराघरातून तो दिसतो, ह्याला माध्यम काय, असा विचार केला तर शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की एक इथर नावाचं एक तत्त्व आहे, ते माध्यम म्हणून आहे, ते आपल्याला उपयोगी पडतं. आता त्याच्यासंबंधी शास्त्रज्ञांनी असं जरी म्हटलं असलं तरी ते इथर म्हणजे काय याचं समाधानकारक उत्तर अजून कोणी दिलेलं नाही. गृहीत धरावं लागतं की असं असं आहे आणि त्या इथरमुळे ते आपल्याला आपल्यापर्यंत येतं. तसंच या तत्त्वज्ञानाचं आहे. शब्दात सांगता येत नाही, पण म्हणजे वेदांना पण नाही आणि उपनिषदांना पण नाही, श्रुतींना नाही. वसे हृदयी देवतो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाणत ऐसा. असं कसं असेल याचं वर्णन केलेलं आहे. हृदयामध्ये जो देव आहे तो आकाशासारखा सर्व ठिकाणी व्यापून आहे, तोच इथे आहे. पृथ्वीच्या कणाकणांमध्ये तो भगवंत भरलेला आहे. आता त्याला जागा लागते तर पृथ्वीचं अंतर्बाह्य सगळं व्यापूनच आहे ना, आकाशासारखं सगळीकडे. तसं हे प्राणीमात्रांचं अंतर्बाह्य देव व्यापून राहिलेलं आहे. त्यामुळे ते जाणं येणं काही नाहीच, तो कुठे जात नाही आणि कुठून येत पण नाही, तो आहेच आहे. मग असे म्हटलं जर पक्षी अंतराळी गेला भोवती आकाशच त्याला, तसंच आहे इथे की ते तैसेची ब्रह्मप्राणी याला व्यापून आहे. असंच आत बाहेर सगळीकडे परब्रह्म व्यापून राहिलेलं आहे. आता हे ब्रह्म कल्पांतही नाहीसं होणार नाही, आहेच आहे. काळाचा विचार केला तरीही लक्षात येईल की ते होतं किंवा असेल असं नाही, तर कल्पांतही ते संपणारच नाही आहे, नाहीसं होणार नाही आहे. अनेक देह निर्माण होतात, नाहीसे होतात, पण ते असतंच असतं. त्या परब्रह्माला जाणं येणं नाही, त्याला काळ नाही. वाल्मिकींचा आणि रामचंद्राचा एक गोड संवाद आहे. प्रभू रामचंद्र वनवासात होते, महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात गेले होते, तिथे त्यांचा निवास होता. आणि आता आणखी मी जो काही 14 वर्षाच्या वनवासाचा कालावधी काढायचा आहे, तो उर्वरित जो कालावधी आहे तो मी कुठे काढावा असं रामचंद्राने वाल्मिकींना विचारलं की कुठल्या भागामध्ये
कुटी निर्माण करून उरलेला काळ मी काढू. आता वाल्मिकी रामचंद्रांना जाणतायत. प्रभू भगवंत म्हणजे परमात्मा आहेत आणि रूप घेऊन म्हणजे अवतार घेऊन आलेले आहेत हे वाल्मिकी जाणतायत. त्या वाल्मिकीने रामाला असा प्रश्न विचारला, आपला निवास कुठे नाही हे मला आधी सांगा, म्हणजे मग कुठे निवास करायचा हे मी सांगेन. तुम्ही जर सगळीकडेच आहात तर आता तुम्ही निवास कुठे करायचा असं कसं काय सांगणार, असं वाल्मिकींच्या बोलण्याचा अर्थ होता. तर या अर्थाने विचार केला तर परमात्मा सगळीकडे आहे. मही निर्मिणी देवतो कोण ओळखावा, अशी सुरुवात आपल्याकडे झाली, समर्थाने करून दिली की या सगळ्याची निर्मिती केलेला भगवंत कुठे आहे आणि त्याला ओळखण्याचा हा टोकाट प्रयत्न चाललेला आहे. खरं तर काय ओळखायचं आहे, तो आहेच आहे म्हटल्यानंतर ओळखायचं काय, फक्त आपल्याला पटवून घ्यायचं आहे मनाला, बुद्धीला, विवेकाला, आपल्या विचारांना की तो सगळीकडे आहे आणि त्याच्या साक्षीपणाने सगळ्या गोष्टी होत आहेत, असं आपण मनाशी ठरवणं एवढंच फक्त आपल्या हातात आहे असा त्याचा अर्थ. त्यामुळे 40 श्लोकांचा जर आपण विचार केला तर कळेल की पहिल्या 192 आणि 193 ह्याच्यामध्ये त्या सर्वोत्तमाचं त्या परमात्म्याचं वर्णन केलं आणि त्याचं वर्णन करता येत नाही हेच त्याचं वर्णन आहे असं पण सांगितलं. सगळ्या श्रुतींचा आणि वेदशास्त्र पुराणांचा दाखला दिला की कोणीच त्याचं वर्णन करू शकत नाही आहे, पण तो नाही आहे असं म्हणता येत नाही असं पण सांगितलं. आणि मग 3 प्रश्न विचारात घेतले आणि त्या 3ही प्रश्नांची उत्तरं देऊन निर्णय मात्र दिलं, तया विण कोठे रिता ठाव नाही, असा निर्णय समर्थाने दिला की त्याच्याशिवाय रिकामी जागाच नाही आहे, कुठेही बघा तो आहेच आहे. आमच्या शुद्धरगडीमध्ये समर्थांच्या समोर त्या कल्याण मंडपामध्ये एक 2.5, 3, 4, 3.5 वर्षाचा मुलगा असेल, तो सगळी मोठी माणसं आपापल्या उद्योगात होते आणि तो पोरगा एकदा या कोपऱ्यात उभा राहायचा, धावत 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 इकडे जायचा, ह्या कोपऱ्यातून बघायचा, पुन्हा या 4 फेऱ्या त्याच्या झाल्या आणि कोणाचं लक्ष केलं की हा का असा का धावतोय, म्हणजे मला काय झालं तू असा का पळतोयस. तो म्हणाला ते ना सारखे माझ्याकडेच बघतायत. याचा अर्थ काय, तर आपण रिता ठाव नाही ह्याच्यासाठी आपल्याला उदाहरण कळेल की भगवंत सगळीकडे आहेच आहे आणि तो भगवंत सगळीकडे आहे म्हणजे काय, तर तो नाही अशी जागाच नाही असं आपण आपल्या मनाला समजावून घेतलं तर त्याच्या असण्याची तो सगळीकडे आहे असं तो आहेच असं म्हटलं तर स्वाभाविकच आपल्या विचारांवर, आपल्या विकारांवर, आपल्या सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होईल आणि मग कळेल आपल्याला सदा संचला येताना जातं काही, तया विण कोठे रिता ठाव नाही, असा विचार केला. पुढले श्लोक पुढल्या वेळेला घेऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.